मित्रांनो, इंग्लिश नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आता 2024 चालू झालं आहे, तर 24मध्ये आता स्टार्ट करा। त्याला एवढं हे करा की 24 आपल्याला कॉन्कर करायचं आहे। काय पण असू दे, इंग्लिश असू दे, हिंदी असू दे, पण ते वर्ष आपल्याला कॉन्कर करायचं। तर काही 4 गोष्टी आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करा। 4 गोष्टी कुठल्या? तर सकाळी उठा लवकर, ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजता करा। स्वतःला चॅलेंज द्या। जोपर्यंत आपण चॅलेंज देणार नाही ना, तो पण कुठली गोष्ट होणार नाही। माइंड असंच आहे, माइंड आपला शत्रूसुद्धा मित्रसुद्धा आहे। त्यामुळे चॅलेंज द्या, सकाळी 4 वाजता उठायचं। ओके, नंतर मेडिटेशन करायचं। आता ह्या कलियुगामध्ये कसं, मी मंत्र मेडिटेशन करतो, तर मेडिटेशन करा। तुमचं कुठलंही भगवंताचं नामस्मरण फोकस देऊन ऐका। तुम्ही कुठलाही म्हणजे समज दत्ताचं घेतलं, श्रीकृष्णाचं घेतलं, तर ते प्रत्येक गोष्ट तुम्ही जेव्हा चॅन्टिंग करता तेव्हा मन देऊन ऐका। म्हणजे काय, माइंड तिथं ठेवा। ते सेकंड चॅलेंज आहे। थर्ड चॅलेंज म्हणजे असं बाहेर जावा। आता बघू शकता तुम्ही किती बेस्ट असं वातावरण आहे बघा। बाहेर सनलाईटमध्ये जावा, सनलाईटमध्ये जावा, श्वास घ्या, ब्रीदिंग करा, एक्सरसाइज करा। आपले हे देसी एक्सरसाइज आहेत ते करा, की कसे सिंपल एक्सरसाइज करून सुद्धा घरच्या घरी मानसिक आणि शारीरिक बल वाढू शकतं। बघा, छोटी छोटी मुलं सकाळी उठून हे जोर सपाटे पुशअप्स मारतात। आणि कुठे कनेक्ट, कुठे तर मातीशी कनेक्ट आहेत सगळे। बघा, मातीमध्ये मारतात। तर अशी मातीशी राहून जर आपण प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपली तब्येत होईल। मनोमय, रामानुज, गोपाल कसे व्यायाम करतात तिकडं। वेद, सगळी लहान गुरुकुलची मुलं आहेत, हे सुद्धा मेहनत करतात। तर आपल्याला काय झालं मेहनत न करायला? करा छोटा। मी म्हटलं ना तुम्हाला की काही जरी जमलं नाही तरी जास्त उभं राहा, ग्राउंडवर जावा, बसा, पण रोज जावा। कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे। कृष्णा किती, विराज किती, चालू कर। वेद 100 मारायचे, 25-25चे 4 सेट। चला चालू करा। ए, तुमचे किती झाले? 2 सेट 50। हां ठीक आहे, 25-25चे 4 सेट। चला तुम्ही पळून या 2 राऊंड। तू पळून ये 2 राऊंड, जा। चला फास्ट, बॉडी गार नाही करायची। आणि ह्याच्या पहिले 2.5 ते 3 किलोमीटर पळून आले हे सगळे छोटे। त्यामुळे रनिंग महत्त्वाची, वॉर्मअप महत्त्वाचं आहे। आता सपाटे स्टार्ट केलेत। त्याच्यामध्ये काय करायचं, तुमच्या शोल्डर एवढा डिस्टन्स घ्यायचं। हो, शोल्डर एवढं डिस्टन्स। मे बी हे काहींचं ब्रॉड असेल तर एवढं पण होऊ शकतं, ते छोटं पण होऊ शकतं। लहान मुलं असेल तर एवढं होईल। मी ज्या साधारण एवढं घेतो। ओके, आणि मी काय सांगितलं, खाली हे विदाऊट सपोर्ट पण करू शकता, सपोर्ट पण करू शकता। म्हणजे खाली विटा घेऊन किंवा नुसता असं पण करू शकता। आता जमीन सरफेस, आता हे ग्राउंड आहे, हे ग्राउंड आम्ही करणार आहे, त्यामुळे आता दगड टोचू शकतात म्हणून आम्ही हे असं घेतो। नाही तर खाली पण तुम्ही करू शकता। ते करताना कसं मी तुम्हाला दाखवलं होतं। ओके, पूर्ण बॉडी स्ट्रेट व्हायचं, बेंड करायचं, आणि नंतर हात इथं टेकवायचे। आणि हे बघा, हे एल्बो बघा, हे असं आलं पाहिजे। हे बघा, पाय बघा, हे असं परत यायचं, उठायचं, परत असं टोवर यायचं, पाहिजे टोवर यायचं, आणि एल्बो असे झाले पाहिजे। हां, तर मी काय म्हणतो, तुम्ही खाली याल, जेव्हा खाली याल तेव्हा हे एल्बो असे झाले पाहिजे, असे। हे बघा, म्हणजे पाय असे आणि पुढची बॉडी अशी, आणि एल्बो बघा, एल्बो माझे टक आहेत, आणि मग वरती बघायचं या पद्धतीने असं, या पद्धतीने पाय वगैरे मागे, सेम टाइम पुढची बॉडी पुढे, पाय मागे, आणि पाय पण असे लांब नको। तुम्ही बघा, पाय पण बघा असे लांब नको, पाय असे जवळ पाहिजे, या पद्धतीने। ओके, या पद्धतीने मारायचं। हे सपाट आहेत। मग तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार वाढवा, 10, 15, 20 जेवढे जातील तेवढे वाढवा। हे सपाट आहेत। मित्रांनो, हे बघताय तुम्ही मागे ग्राउंड आहे, ही मुलं करतायत। तर हे ग्राउंड आम्ही साफ करतोय सगळं। इथे एक आखाडा बनवायचा छोटासा, त्या कोपऱ्यामध्ये ते केळाचं झाड दिसतं तिथे। तर आता ही मुलं बघा साफ करतायत। गमेलामध्ये घे सगळं, दगड उचल, दगड। तू काय करतोय? त्यात दगड टाक सगळे।
आणि ते माती उचल ना पहिले, माती साईडला जाऊ दे, ती काचा वगैरे असेल तर त्यात टाकून दे सगळ्या. ए पायावर पाडू नका, फक्त तिकडे टाक लास्टला, खड्ड्यामध्ये खड्ड्यामध्ये. येस खड्ड्यामध्ये. ए विराज, ए तुम्ही सगळे काय करताय तिथं? उचल लवकर, चला. बघा मित्रांनो, हे आमची छोटे सगळे दगड काढतात, साफ करतात. हे बघा. येस व्हेरी गुड. ए आराम से आराम से, एक एक उठा एक एक उठा. बघा हे सगळा एरिया, हा जो एरिया सगळा साफ करायचा कम्प्लीट. रामानुज आराम से. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की ॲक्च्युली सपाटे कसे मारायचे. आता एक सेट मारून दाखवतो मी. जनरली 300 400 500 जसं टाईम असेल तसं, किंवा दुसरा वर्कआउट असेल तसं मी करतो. तर बघा कंटिन्युएशन सेटमध्ये कसं मारायचं आणि थोडं स्पीडनी कसं मारायचं ते पण बघा. स्पीडनी म्हणजे कसं, जेव्हा मी असं खाली जाईल असं मारेल तर हा जो टोवर आहे हा मागे, हा पुढे. जंप करायचं मागे पुढे, पुढे येऊन परत सपाटा, परत मागे, परत. हे जे आहे ना ते कंटिन्यू असं एका लाईनमध्ये आलं पाहिजे. हा थोडा स्पीडनी आहे. एकदा जमलं तर प्रॉब्लेम नाही. हे बघा, ही गामाची दार आहे, ही सरळ आली पाहिजे, सरळ, इकडे तिकडे नाही, असे. तर परफेक्शनमध्ये सपाटे जातील. तर पहिल्यांदा तुम्ही थोडं स्लो स्लो करा. नंबर्सला एवढं महत्त्व देऊ नका पहिल्यांदा, नंतर हळूहळू नंबर्स वाढवायचे. एक लक्षात ठेवा, हार्ट्स आणि लंग्स थकलं पाहिजे. ओके, हार्ट आणि लंग्स थकलं पाहिजे, तेव्हा सर्क्युलेशन बेस्ट होईल, हार्ट पंपिंग व्यवस्थित होईल, लंग्स पण व्यवस्थित काम करेल. आणि हे दोन पार्ट फार महत्त्वाचे आहेत. आणि हे आपल्या इंडियन एक्सरसाइजमध्ये ह्याच्यावरच काम केलं जातं. तर असे 300 400 500 जशी तुमची कॅपॅसिटी आहे तसं तुम्ही मारू शकता. बघा वातावरण किती छान आहे आणि सकाळी सकाळी हवेमध्ये फुल ऑक्सिजन असतं. लोक मला म्हणतात सपाटे मारल्याने ओके असं दम लागतो. दम हा लागतोच, कोणाला लागतो दम, कारण ते एक्सरसाइजच तसं आहे. श्वास फुलायला लागते आपली, पण त्याच्यामुळे काय होतं, ब्रीदिंग कॅपॅसिटी वाढते, स्टॅमिना वाढतो, एन्ड्युरन्स वाढतो. या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत सपाट्यामध्ये. आणि ह्याचा उपयोग तुम्हाला सगळीकडे होईल, रनिंग, बाकीचे एक्सरसाइज करण्यासाठी. मेनली सपाट्याने एन्ड्युरन्स आणि स्टॅमिना वाढतो. आणि बाकी मग शोल्डर आणि पूर्ण बॅक ॲब्डोमनसाठी कुठले तर जोर मारू शकता. आणि पुशअप्स म्हणजे चेस्टसाठी. तर मित्रांनो, जाता जाता एवढंच सांगेल की 4 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी, त्याच्यावर फोकस करा. नंबर्स, अचिव्हमेंट हे जाऊ दे, साईडला ठेवा. डिसिप्लिन म्हणजे एखादी गोष्ट घेतली तुम्ही, आता मी सांगितलं तुम्हाला सकाळी 4ला उठायचा प्रयत्न करा. 4ला उठा, नंतर फ्रेश व्हा, पहिला आंघोळ करून नंतर मेडिटेशन करा, मंत्र चॅन्टिंग, कुठल्याही भगवंताचं नामस्मरण करा, तुम्हाला जो आवडेल तो.
त्याचं नामस्मरण करा, फोकस करा. ते मेडिटेशन आहे, मंत्र मेडिटेशन. त्याच्यानंतर बाहेर या, एक्सरसाइज करा, जरा प्राणशक्ती घ्या. हे रुटीन फॉलो करा. या 3 गोष्टी आहेत. आणि चौथी म्हणजे रीडिंग करा, कुठलं तरी एक स्पिरिच्युअल बुक, आध्यात्मिक बुक, जेणेकरून आपल्याला त्याचं नॉलेज मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल, असं एक करा. काहीतरी हे 4 गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या करा. हे 4 गोष्टी जर केल्या तर बघा 2024 पण कॉन्कोर होईल आणि पुढे तुम्हाला एक दिशा मिळेल. ऑटोमॅटिक तुम्हाला आयडियाज सुचतील, भगवंत मार्गदर्शन करतील. तर आजच्या भागामध्ये एवढंच. पुन्हा भेटू. काही कमेंट असतील, डाऊट असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा. तर आजच्या भागामध्ये एवढंच. पुन्हा भेटू. जय श्रीराम.